एनडीएचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार रामनाथ कोविंद मुंबई दौऱ्यावर येत आहेत। कोविंद यांच्या उपस्थितीत मरीन लाईन्समधल्या गरवारे क्लबमध्ये एक कार्यक्रम होतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष दानवे, भाजपचे आमदार, खासदार आणि एनडीएमधल्या प्रतिनिधींचा या कार्यक्रमात सहभाग असेल। राष्ट्रपती पदाची निवडणूक 17 जुलैला होतीये। त्या पार्श्वभूमीवर रामनाथ कोविंद यांचा हा मुंबई दौरा असणार आहे। साधारणपणे राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवणारे उमेदवार मातोश्रीवर जातात, मात्र रामनाथ कोविंद शनिवारी मातोश्रीवर जाणार का याची उत्सुकता आहे। रामनाथ कोविंद यांनी मातोश्रीवर यावं का हा त्यांचा प्रश्न आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेने दिली आहे। उत्तर प्रदेश विधानसभेत स्फोटकं सापडल्यानं एकच खळबळ उडाली। 12 तारखेला विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्यांच्या खुर्चीखाली संशयास्पद पावडर सापडली होती। एका प्लास्टिकच्या पिशवीत 100 ग्रॅम पावडर सापडली। ती पावडर म्हणजे स्फोटकच असल्याचं सिद्ध झाल्यानं विधानसभेच्या सुरक्षिततेतली मोठी उणीव चव्हाट्यावर आली आहे। या सगळ्या प्रकरणी योगी आदित्यनाथ यांनी विधानसभेत निवेदन केलं। या प्रकरणी झालेली हलगर्जी अजिबात सहन करणार नाही, असं योगींनी म्हटले। शिवाय घटनेचा तपास एनआयएकडे देत असल्याचीही घोषणा त्यांनी केली। उत्तर प्रदेश विधानसभेत सापडलेले स्फोटक पदार्थांनंतर आता दिल्लीतली सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली। येत्या सोमवारपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होते। त्याआधी सुरक्षा यंत्रणांनी सुरक्षा व्यवस्थेचा पुन्हा एकदा आढावा घेतला। दार्जिलिंगमध्ये गोरखालँडच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला शुक्रवारी पुन्हा एकदा हिंसक वळण लागलं। गोरखालँड समर्थकांनी दार्जिलिंग बंदची हाक दिली असून आंदोलनाच्या 30व्या दिवशी त्यांनी विविध ठिकाणी जाळपोळ केली। कुर्सेऑंगमधल्या रेल्वे सुरक्षा दलाच्या कार्यालयाला आग लावण्यात आली। सुखिया पोखरी भागातली पोलीस चौकीही जाळण्यात आली। शिवाय मिरिक भागातलं सरकारी वाचनालयही पेटवलं। आंदोलकांना रोखण्यासाठी लष्कराच्या 3 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत। बिहारमध्ये सत्तेत एकत्र असलेल्या जेडीयू आणि आरजेडीमधील मतभेद वाढायला लागलेत। राष्ट्रीय जनता दलचे मंत्री तेजस्वी यादव यांच्या विरोधात विविध आरोप केले जात आहेत। त्याप्रकरणी राजदनं आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी जेडीयूनं केली। आपल्याकडे 80 आमदार आहेत, या तोऱ्यात राजदनं राहू नये, असा टोलाही जेडीयूनं लगावलाय। बंगळुरू जेलमध्ये शशिकला नटराजन हिला मिळणाऱ्या विशेष वागणुकीला आपल्या अहवालातून जगासमोर आणणाऱ्या कर्नाटकच्या तुरुंग उपमहानिरीक्षक डी रूपा स्वतः चडचडीत आल्यात। अहवालातले मुद्दे मीडियासमोर मांडल्याबद्दल कर्नाटक सरकारनं रूपा यांना नोटीस बजावली। मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनीही मीडियामध्ये याविषयीची चर्चा झाल्याबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे। ईशान्य भारतात पूरस्थिती अद्याप गंभीर आहे। केंद्रीय गृह राज्यमंत्री किरण रिजिजू यांनी अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्यासह पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी केली। राज्यातले अनेक प्रमुख रस्ते आणि महामार्ग भूस्खलनामुळे बंद झाले, त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलाय। रिजिजू कालपासून एनडीआरएफच्या पथकासह ईशान्य भारतात तळ ठोकून आहेत। बचाव आणि मदत कार्यावर ते स्वतः लक्ष ठेवून आहेत। ऑस्ट्रेलियातल्या सिडनी व्याघ्र प्रकल्पामध्ये वाघांना पाणी पिण्यासाठी तयार केलेल्या तलावात एक बदक पोहत होतं। एका भल्या मोठ्या वाघानं त्याला पकडण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण ते बदक तलावातून पळालंही नाही आणि त्या वाघाच्या जबड्यालाही लागलं नाही। अखेरीस हा वाघ निराश होऊन निघून गेला। बदकानं पंख फडफडून आपला विजय साजरा केला। आपल्या आकाशगंगेपासून 4 अब्ज प्रकाशवर्ष दूर असणाऱ्या दीर्घिकांच्या महासमूहाचा म्हणजेच सुपर क्लस्टर ऑफ गॅलेक्सीचा शोध भारतीय खगोलशास्त्रज्ञांनी लावलाय। आकाशातील ताऱ्यांच्या या महासमूहाला सरस्वती असं नाव देण्यात आलंय। पुण्यातल्या आयुका, आयसर, एनआयटी, जमशेदपूर तसंच केरळच्या थोडुपुळामधल्या न्यूमन कॉलेजच्या संशोधकांना हे यश मिळालंय। बॉम्बस्फोट आणि पादचाऱ्यांवर होणाऱ्या कार हल्ल्यांपाठोपाठ आता लंडनमध्ये ॲसिड हल्लेही झालेत। काल रात्री मोपेडवरून आलेल्या 2 तरुणांनी एकूण 5 ठिकाणी ॲसिड हल्ले केलेत। सुमारे 90 मिनिटं शहरात हा प्रकार सुरू होता। यात 1 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती। या प्रकरणी एका 16 वर्षाच्या तरुणाला संशयावरून ताब्यात घेण्यात आले। हल्लेखोरांबाबत माहिती असल्यास आपल्याला द्यावी, असं आवाहन स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी केलं। जेरुसलेममध्ये मुस्लिम आणि ज्यू नागरिकांसाठी पवित्र असलेल्या ठिकाणी इस्रायली सैनिकांवर गोळीबार झाले। 3 सैनिक जखमी झालेत। यातल्या दोघांची प्रकृती गंभीर आहे। या ठिकाणी परदेशी पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात।
दरम्यान जेरुसलेममध्ये झालेल्या गोळीबारानंतर इस्रायली प्रशासनानं अल अक्साच्या परिसरात जमावबंदी केली आहे। याच भागात शुक्रवारचा नमाज अदा करण्यासाठी मुस्लिम भाविक येत असतात। सुरक्षेच्या काळासह ही बंदी घालण्यात आल्याचं इस्रायलनं म्हटलंय। अमेरिका आणि फ्रान्सच्या लष्करानं पॅरिसमध्ये संयुक्त संचलन केलं। पहिल्या महायुद्धात अमेरिकेनं सक्रिय सहभाग घेतल्याच्या शतक महोत्सवानिमित्त हे संचलन झालं। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी दोन्ही लष्करांची मानवंदना स्वीकारली। संयुक्त संचलनासाठी पॅरिसला आलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांची रंगेलदाही यावेळी बघायला मिळाली। फ्रान्सच्या फर्स्ट लेडी ब्रिगिट मॅक्रॉन यांना त्यांनी चक्क "यू आर इन शेप" असं म्हटलं। कॅमेऱ्यांमध्ये त्यांचं हे वाक्य कैद झालं। याची दोन्ही देशांमध्ये सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे। स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररनं 11व्या वेळी विम्बल्डनच्या पुरुष एकेरी फायनलमध्ये प्रवेश केलाय। सेमीफायनलमध्ये चेक प्रजासत्ताकच्या थॉमस बर्डेटचं कडवं आव्हान फेडररनं सरळ 3 सेटमध्ये मोडीत काढत फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला। 2 तास 18 मिनिटांपर्यंत रंगलेल्या या सामन्यात पहिले दोन्ही सेट टायब्रेकमध्ये जिंकल्यानंतर ही लढत फेडररला काहीशी कठीण जाणार असं दिसत होतं। मात्र तिसऱ्या सेटमध्ये त्यानं 7वा गेम जिंकताना बर्डेटची सर्व्हिस भेदून निर्णायक आघाडी घेतली। यानंतर मॅच जास्त लांबणार नाही याची काळजी घेत फेडररनं सहजपणे फायनल गाठली। विम्बल्डनची विमेन्स सिंगल्सची फायनल अमेरिकेच्या व्हिनस विलियम्स आणि स्पेनच्या गार्बिन मुगुरुझामध्ये रंगेल। व्हिनस आपलं 6वं विम्बल्डन जिंकण्याच्या उद्देशानंच टेनिस कोर्टवर उतरेल, तर मुगुरुझा पहिलं विम्बल्डन जिंकण्यासाठी प्रयत्नशील असेल। आता फ्रेंच ओपनप्रमाणेच विम्बल्डनलाही नवी चॅम्पियन टेनिसपटू मिळते की व्हिनस अजिंक्यपद पटकावत विम्बल्डन जिंकणारी सर्वात वयस्क महिला टेनिसपटू ठरते, याकडे तमाम टेनिस चाहत्यांचं लक्ष असेल। झहीर खान आणि राहुल द्रविड यांच्या नियुक्तीवरून प्रशासकीय समिती आणि सल्लागार समितीमध्ये चांगलीच जुंपली आहे। झहीर आणि द्रविडला रवी शास्त्रींवर सल्लागार समितीनं थोपवण्यात आल्याचा आरोप होतोय आणि यामुळे सल्लागार समितीनं विनोद राय यांना एक खरमरीत मेल करत आपली नाराजी दर्शवली। नोबेल विजेते शास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांच्या आयुष्यावर तयार केलेल्या आर्ग्युमेंटिव्ह इंडियन या माहितीपटावरून वाद निर्माण होण्याची शक्यता। या माहितीपटातील काही शब्दांवर सेन्सॉर बोर्डावर आक्षेप घेतला। या डॉक्युमेंटरीतून गाय, गुजरात, हिंदू, भारत हे शब्द काढून टाकण्याची मागणी सेन्सॉर बोर्डनं केली आहे। मात्र या डॉक्युमेंटरीचे निर्माते सुमन घोष यांनी सेन्सॉर बोर्डाचा हा आदेश मानण्यास नकार दिला। CBFCच्या प्रादेशिक कार्यालयात या माहितीपटाचं रिकनिंग करण्यात आलं। हे शब्द या माहितीपटातून वगळले तरच चित्रपटाच्या प्रदर्शनाला परवानगी दिली जाईल अशी सूचना सेन्सॉर बोर्डानं दिली आहे। अर्जुन कपूर आणि परिणीती चोप्रा इश्कजादे या सिनेमानंतर पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करणार आहेत। दिवाकर बॅनर्जी दिग्दर्शित पिंकी आणि संदीप फराद या थ्रिलर सिनेमात हे दोघं एकत्र दिसणार आहेत। पुढच्या वर्षी हा सिनेमा प्रदर्शित होतोय। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।